मनन करत बसले ते मुनी आणि वाटत बसले ते संत. नाही का? एखादी बाई अतिशय म्हणजे चिंगट असते. इथे तसं कोणी नाहीये. एखादा वडा बिडा शिल्लक राहिला ते द्यायची नाही, ती तसा शिल्लक ठेवून देईल, फ्रीज मध्ये ठेवेल, सकाळी खाईल. नाही, चूक नाही हो, मनोवृत्ती आहे ती सुद्धा देवानेच घडलेली आहे. आणि तो सुद्धा एक चितविलासच नाही का? तर तिथे नाव ठेवण्याचं काही कारण नाही आहे बरं का. एखादी अशी असते, संपलन कोणी मागितलं तर पुन्हा पीठ कालवून करून देते. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्व कालामध्ये सगळ्यांनी भांडी धुवून ठेवली होती, पण ज्ञानेश्वर महाराजांनी असा स्वयंपाक केला. लक्षात ठेवा, चुलीवर शिजतो तो स्वयंपाक आणि हा स्वयंपाक आहे. स्व आवडीतून स्व गोडीतून निर्माण झालेला पाक आहे. असा पाक आहे की ते ऐकल्यानंतर तुम्हाला पाक करून टाकेल. आणि असा हा अलौकिक अमृतानुभव. महाराज म्हणाले, कोणची विद्या? पहिल्यांदा जे वंदन केलं ते गुरुला, आणि मग शांकरी विद्येला वर्णन केलं. बरोबर आहे, गुरुचं महत्व विद्येमुळे आहे. साधं सोपं सांगतो. बाबा महाराजाला ही मंडळी बोलवतात. का बोलवतात? हा, व्यक्तिगत संबंध चांगले आहेत वगैरे वगैरे, हा भाग निराळा. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे वगैरे, हा भाग निराळा. पण नीट सांगता येतं म्हणून ते जर आलं नसतं तर ही मंडळी म्हणाली असती, बाबा महाराज खरंच आमचं तुमच्यावर प्रेम आहे, इतक्या वर्ष येत आहे, पण काही चुकलं नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आयुष्यभर जी बाई स्वयंपाक करते आपल्या घरामध्ये, तिचा हात थरथरतो, मग तिला एखादी वस्तू जमत नाही, किंवा मीठ टाकलं का न टाकलं हे लक्षात राहत नाही बरं का. मग आपण तिला काय म्हणतो, अगं नीट निवांत बसून खा ना. म्हणजे हा तिच्यातलं उणं नाही, आता जमत नाही, निवांत बसून खा. तुझ्या हाताखाली आम्ही तयार झालो ना. मोठं एक जीवनाचं हे घटनाच अशी आहे. न करत 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 करतेपणा येतो, आणि करतेपणा करता करता न करतेपणा येतो. जीवनाची घटना कळलं. चालायला येत नाही ते चालायला लागतो, रांगायला लागतो, चालायला लागतो, आणि एक दिवस पुन्हा गुडघ्यावर हात ठेवून रांगायला लागतो, आणि एक दिवस पुन्हा पाळण्यातच असतो. लहानपणी करण्याकरता आई असते, आणि नशीब असेल तर म्हातारपणी करायला बायको असते. तेव्हा सुग्रहिणी, सुग्रहिणी आणि सुग्रीण. तेव्हा इथे विद्येचं वर्णन चालताना काल आपल्याला म्हटलं शांकरी विद्या. एक भाग सांगायचा राहिला. शंकरी, श म्हणजे करोत इति शंकर, जीवाचं परम कल्याण करणारी विद्या नामे शांकरी विद्या. शांकरी विद्या म्हणजे काय? करोत. श म्हणजे करोत, इति शंकर म्हणजे जीवाचं कल्याण करणारी विद्या. फार महत्वाचा भाग आहे. सगळ्याच विद्या आहेत. आहे अविद्या, पण आपण म्हणतो विद्या. एखाद्याला दाढू घालण्याची विद्या प्राप्त झाली. काय असे खाजगी अड्डे पुण्यात भरपूर आहेत. मग ते चोरून पिणारे म्हणतात तिकडे जाऊ नका, त्याची अगदी उत्कृष्ट विद्या आहे बरं का. विद्याच आहे, तिला काही म्हणजे तुम्हाला मला किती जरी दिलं तरी जमेल का ते?
नाही जमणार, नाही जमणार. ज्याची त्याची विद्या आहे, पण लेख लक्षात ठेवा, अशी विद्या आहे की प्रत्येक दिवसाला कोट्यावधी लोकांचं अकल्याण आहे, कोट्यावधी लोकांचे संसार ऱ्हास होत आहेत. पण ही शांकरी विद्या, हे का सांगावं लागलं म्हणजे तुम्हाला महत्व कळावं. शांकरी विद्या म्हणजे काय? जीवाचं परम कल्याण करणारी विद्या. लक्षात ठेवा, नुसतं कल्याण नाही तर परम कल्याण. शब्द सुद्धा फार महत्वाचे असतात. नोकरी लागली कल्याण झालं, लग्न झालं कल्याण झालं, नाही का? हे सगळे म्हणजे कल्याण स्टेशनवरचीच माणसं आहेत. काय म्हटलं? जेवायला 2 वेळा मिळतंय कल्याण झालं. काय असं कल्याण 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 ठीक आहे, पण जीवाला जे कृतार्थ करणार ज्ञान पाहिजे ते भेटलं का? ते जेव्हा भेटेल तेव्हा परम कल्याण, तेव्हा परम कल्याण. म्हणून जीवाचं परम कल्याण करणारी अशी ही शांकरी विद्या. आणि इथे विद्या म्हणजे ज्ञान आणि गुरु हे भिन्न नाहीत, कारण ते ज्ञानच गुरु आहे, ते ज्ञानच गुरु आहे. म्हणून काल आपल्याला सांगितलं, जाणणी आघव्यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी. आचार्य पदवी असं ज्या ज्ञानाला फार मोठी पदवी प्राप्त झालेली, उगीच सामान्य ज्ञान नाही, उगीच काहीतरी ठीक आहे कसं का होईना 2 पैसे कमवतोय, काही न करण्यापेक्षा 2 पैसे कमवतोय याच्यात आनंद मानणं निराळं. पण गंमत सांगू का, एखादा बाप महिन्याला ₹1,00,000 कमवावं आणि पोराला ₹1,000 महिन्याची नोकरी लागावी, त्या बापाला आनंद वाटेल का? नाही वाटणार. पण एवढाच त्याच्यातला आनंद की अगदीच घरात चकाटे पिकट बसवत होता, त्यापेक्षा महिना 1000 का होईना लागला. तसं नीट लक्षात घ्या. या ठिकाणी आपण अमृतानुभव ऐकतो, याची भूमिका एक फार परिपक्व अशी भूमिका आहे. आणि म्हणून इथे ज्ञान म्हणजेच गुरु. कोणचं ज्ञान? बरं का, ज्ञान शब्द वापरत असताना ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेलं ज्ञान म्हणजे सत्ता मात्र ज्ञान. आणि म्हणून काल आपण विषय मांडला, असं हे ज्ञान आणि कुणाजवळ असतं? दयार्द्र संत. ज्ञान देण्याकरता सुद्धा अंतःकरणामध्ये दया लागते. दयार्द निरंतरम, निरंतर मनामध्ये दया लागते. संत किती दयाळ, हाती दिधला गोपाळ. शब्द कसा वापरला? संत किती दयाळ, हाती दिधला गोपाळ. बरं का, फार मोठे दयेचं भांडवल लागतं, अधिष्ठान लागतं, तेव्हाच अशी दया दाखवली जाते. हो, म्हणून लक्षात घ्या, दयार्थ असे जे सद्गुरुनाथ आहेत, असे जे निवृत्तीनाथ आहेत, श्रीमन निवृत्तीनाथ. श्रीमन म्हणजे श्रीमंत. हो, ज्याच्याकडे असेल तोच देईल ना, बाकी काय देणार आहे? नसणाराला खूप द्यावंसं वाटलं, देणार कुठून? काही काही माणसं बोलतात सुद्धा, आम्हाला सुद्धा करावंसं वाटतं पण आमच्याकडे नाही ना. बरोबर आहे, मान्य. अहो, पण ज्यांच्याकडे आहे त्याला वाळवी लागते पण सुटत नाही, त्याचं काय? माझं म्हणणं कळलं? दयार्थ काय? हो, आलं की चालूच आहे, देणं चालूच आहे, देणं चालूच आहे. हो, त्या देण्याला कधी, आणि देणं जिथपर्यंत चालू असतं तिथपर्यंत येणं बंद पडत नाही. माझं बोलणं कळलं? हे बघा, 2 गोष्टी सांगतो, एक इथलीही सांगतो आणि एक माझीही सांगतो.
आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती बसवली. बाकी अगदी डिटेल सांगायची काही गरज नाही, मला त्यातली डिटेल माहिती आहे, कारण ही मंडळी सगळीच माझ्या जवळची. तेव्हा त्यांना असं सांगितलं की तुम्ही खर्च करत राहा. काय सांगितलं त्यांना? तुम्ही खर्च करत राहा, तुमची पेटी भरलेली राहील. म्हणून ते वाटेल तसा खर्च करतात. म्हणजे वाटेल तसा नाही, नाही तर माणसं काहीतरी अर्थ काढतील. बघा, संगीताची संमेलन किती अमक, किती अन्नदान, किती अमक, सारखं चालू आहे. चालू आहे म्हणून तिथली पेटी रिकामी नाही, आहे ना. अलग अलग बघा, इतक्या लोकांना एवढा मंडप, अमक तमक, मध्ये संगीत महोत्सव झाले, सतत काही नाही काहीतरी चालू आहे. त्यांना सांगितलं, ज्यांनी मूर्ती घडली ती, त्यांनी असं ते चक्र बसवलं. ते म्हणे इथे या गणपतीला काही कमी पडणार नाही, फक्त तुम्ही ठेवू नका, वाटायला सुरुवात करा. मला माहिती आहे, जेव्हा 90 का 92चा आपला 55 दिवसाचा सप्ताह झाला, तेव्हा ट्रस्टच्या डोक्यावर कर्ज होतं. पण कर्ज असताना सुद्धा पॅलेसचा देखावा. मी स्तुतीभीती करत नाही, वस्तुस्थिती सांगतो. माझं बोलणं कळलं? हे बघा, स्तुती केली म्हणजे त्याच्यात आगाऊपणा असतो. वस्तुस्थिती जर वर्णन केली तर त्याच्यात समोर बसणाऱ्याला मार्गदर्शन सुद्धा असतं. खर्च केला, अफाट खर्च केला, कर्ज झालं डोक्यावर, तरी घाबरले नाहीत. आणि तेव्हापासून जी भरभराट, ओ हो 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 हो, लाखोचं उत्पन्न नारळाचंच. म्हणजे नारळ जमा झालेले टाकण्याकरता लॉरी. अलौकिक आहे. त्याचा मुख्य मुद्दा काय? ठेवू नका, वाटत चला, येत राहील. माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मी मंदिर बांधायला घेतलं, तर माझंही ऐका, काही नव्हतं तसं जवळ. काय तसं सुखी जीवन, परंपरेने, व्यक्तिगत बोलू नये पण थोडस 2 शब्दात. हो, दादा महाराज सातारकर राजगुरू होते, त्यामुळे फलटण स्टेट मध्ये 200 एकर जमीन त्या काळामध्ये. काही कशाचं खाण्याचं पिण्याचं कशाचं कमतरता नाही, बरं का. पण जेव्हा ट्रस्ट स्थापून वाटायला सुरुवात केली, बरं का, मंदिर बांधणं पाहिजे, मंदिराकरता द्या, आणि आलेलं जसं देत राहिलो तसं कोट्यावधी रुपये त्या मंदिराला लागले. ते कुणी असे उचलून दिले नाहीत, कार्यक्रम केले, दिले म्हणून आले. कशा करता सांगितलं मी तुम्हाला? माझं मोठेपण नाहीच आहे, माझं काय मोठेपण आहे? वाणीमध्ये सामर्थ्य दिलं म्हणून देवाने बोलवलं, म्हणून ही मंडळी बोलवतात, नाही का. हे वाणीतलं सामर्थ्य माझं नाही आहे, पांडुरंगाचं, ज्ञानोबा तुकोबाचं, माऊलींचं कृपा आहे. असं वाटत राहिलो. कधीही लक्षात ठेवा, जेव्हा एखादा प्रसंग यावा जीवनामध्ये, इतके लागायचे, कुठचा तरी मोठा कार्यक्रम व्हायचा आणि त्याच्यातून येत राहायचे. माझ्या जीवनातला अनुभव आहे यावर. पण आता काय करू मी? ऐक्य कळलं पाहिजे ना तुम्हाला. ऐक्य जर नाही कळलं तर काय उपयोग आहे का? अगदी जिना चढवतोपर्यंत आजूबाजूचे सुद्धा जाताना बोलत बोलत बोलत, पण घरी इथे चावी घातली की इकडे कुलूप. म्हणजे घराचं उघडलं यांचं पण. आता समजलं होय तुम्हाला, कपाळ मास काय करू. साधं कुलूप समजत नाही तर अमृत अनुभव आता कसा समजायचा? आहे ना मजा? मजा आहे बघा. आता हे ऐक्य नुसते बाहेरच्या कृतीतून कळणार आहे का? 10 माणसामध्ये बोललं, नीट नीटकं वागलं म्हणजे ऐक्य कळतं असं नव्हे. वागा नाही तर न वागा. काही काही असे असतात, मितभाषी असतात, पती पत्नी मितभाषी असतात, पण अतिशय ऐक्य. पतीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. काय सध्याच्या आधुनिक महिलांना हे पटेल न पटेल, पण मी तुम्हाला पटावं म्हणून सांगितलं असं नाही. मला बिलकुल तुम्हाला काही पटवून द्यायचं नाही. तुम्हाला पटलं तेच करा. काय
म्हणजे ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, पतीचिया मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. नाहीतर वाणिज्य म्हटलं, नाहीतर दुकानातला माल काढून द्यायचा, हॉटेलातली भजी तळून द्यायची, तसं घरातल्या कढईतली तळून नवऱ्याला वाढायची. वाणिज्य. प्रेम आपुलकी जिव्हाळा न चुकीजे, तसं ऐक्य. कशा करता सांगितलं? ऐक्य. ऐक्य शब्दाचा अर्थ असा आहे की ऐक्य आहे हे बोलण्याची सुद्धा आवश्यकता नाही. हे का सांगायची पाळी आली मला? इथे शिवशक्ती हा शब्द वापरला म्हणून हे सांगण्याशिवाय पर्याय नाही मला. खालच्या लेवलला येऊन तुम्हाला ही नाती सांगितलीच पाहिजेत. ही नाती जिथपर्यंत सांगितली नाही तिथपर्यंत शिवशक्तीचा विलास काय हे कळणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणाले, जेवी दो शकली एक पात्र तरी सांदा दिसतो विचित्र. आता हे केवळ चिन्मात्र ज्ञप्ती रूप. जरी भांड्याला सांधा दिसला तरी भांड एकच. सांधा दिसला तरी तुम्हाला व्यवहार सुद्धा नीट माहिती पाहिजे. काही काही वेळेला सांधे सुद्धा इतके करणारे पक्के करून देतात की दुसऱ्या ठिकाणी फुटतं पण सांध्यावर फुटत नाही. आलं का लक्षात? हे सांधे जे असतात की नाही, इतका सांधा सुंदर करून देतात की तो सांगतो, महाराज दुसरीकडे तुटेल पण मी हे वेल्डिंग करून दिलेलं तुटणार नाही, इतकं पक्क केलंय. कळलं का? तसा हा सांधा शिवशक्तीचा कसा आहे, दिसायला सांधा दिसतो पण इतके एक रूपा अशी एक रूप आहेत की त्याचं विलग होऊच शकत नाही. द्वैत तिथे नाही. या लागी हे न जाणोनी जाणे आपण आपण, येथे संधीचे लक्षण उपटलेच नाही. कोणी म्हणेल संधी नाही, दोन झाला असेल तर संधी, दोन झाला असेल तर संधी, भांडण झाला असेल तर मिटून घ्या. काय म्हटलं मी? भांडण झाला असेल तर मिटून घ्या. भांडणच झालं नाही तर मिटून घेण्याचा प्रश्न आला कुठून, हेच लक्षात येत नाही माणसाच्या. तसं शिवशक्ती मूळ स्वरूपामध्ये अभेद असल्या कारणाने पुन्हा अभेद करण्याची गरज नाही. इथून तिथून अभेदच आहे. या लागी आधीच भेद नाही, तेथे मागुते ऐक्यत्वे काही. आता ऐक्य साधी जे जे काही तवे द्वैत बुद्धी स्तव. बोलणं लक्षात घ्या. इथे ऐक्य करण्याचाही प्रश्न नाही आहे, कारण मुळात ऐक्य आहेच आहे. जाऊ द्या, अजून निराळा सांगतो. द्वैत झालंच नाही म्हणून ऐक्य करण्याची गरज नाही. चला अजून एक दृष्टांत सांगतो. हे भेटले हे भेटले. आता ही सगळी चांगली मंडळी आहे. यांना विचारलं मी, काय केशव केव्हा सुटला? आता बघतायत तसेच बघतील. काय मला समजलं नाही. केव्हा सुटला? ते म्हणले, महाराज मला नाही समजलं. म्हणजे मी केव्हा आतमध्ये गेलो होतो? माझं बोलणं कळलं का? सुटला हा शब्द कोणाला आहे? जो तुरुंगात गेला. आता सुटला, कालच आलाय घरी 4 महिन्याने. त्या दारूच्या लफड्यात अडकलं होतं ना म्हणून आलं. आता केव्हा पुन्हा जाईल कोणाला माहिती. सध्या तरी सुटलाय. माझं बोलणं कळलं ना? लक्षात ठेवा. अध्यात्म सांगू का? जो बद्ध आहे तोच मुक्त होतो. जो बद्ध मुक्ततेच्या पलीकडे आहे त्याला मुक्त होण्याचं सुद्धा काही कारण नाही. तसं जिथे भेद असेल तिथे अभेद करण्याची गरज आहे. जिथे मुळातच भेद नाही तिथे तुमचं केव्हा जमलं हे विचारणं मूर्खपणाचं आहे. माझं बोलणं कळलं? हे विचारणं सुद्धा कसं आहे? हो हो, तुम्ही केव्हा बोलायला लागला? अरे पण आबोला नव्हता ना. मग 2 दिवस बोलताना दिसलं नाही, दात दुखत होता. तुम्ही दृष्टांताला काही आपल्याकडे कमी नाही, भरपूर स्टॉक आहे.
म्हणजे तो माझा नाही, इथे बसले की सुचत जात. काय का बोलत नाही? नाही 2 दिवस तुम्ही हाक मारली नाही, त्याही बोलल्या नाही. अहो म्हणले तिची दाढ इतकी दुखते की तोंड सुद्धा वाचता येत नाही, तर कशाची बोलते, एवढं करते हेच नशीब. काय यांनी न बोलण्याचा अर्थ भांडण झालं केलं, तसं काही अबोला नाहीच. म्हणून बोलायचा प्रश्न येत, तसं मुळात द्वैत नाहीच, तर मग अद्वैत असण्याचा प्रश्न. तस्मात ससंवेद्यते तेने तेची खूण संधी उपजोनोणी शंकरी न येता उणे शंकरी तेची. तस्मात त्याप्रमाणे मूळ ईश्वरी तत्वाला उणे न येता हा सगळा विलास चालू आहे. तस्मात त्याप्रमाणे संधी उपजोन येणे शंकरी न येता उणे शंकरी. शंकरी शांकरी, शांकर मूळ ज्ञान, शंकरी हे दिसतं हे व्यापक. त्याच्यामध्ये कुठेही फरक नाही. इथून तिथून तेच आहे, इथून तिथून तेच आहे, प्रत्येक वस्तूमध्ये ते आहे. चला एक दृष्टांत. एखाद्याच्या घरामध्ये पाऊल टाकलं आपण, उंबरठा ओलांडला की पाय पुसण्यापासून सगळा तोच. काय म्हटलं मी? मग तो म्हणतो काय हो, हा तुमचं पाय पुसणं फार सुंदर आहे. आमच्या मंडळीने परवा आणलं मार्केटमधून, फार सुंदर. काय मग त्या आल्या, अहो म्हटलं तुमचं फार सुंदर आहे हो, पुढचं सोफा सेट काय सुंदर आहे हो. अहो ते बरेच दिवस मागे लागले होते, एकदा कर म्हणून मी केलं. काय कळतंय का? अहो मी ऐक्य सांगतोय, भांडण सांगत नाही. काय लक्षात आलं का नाही तुम्हाला? आणलं सगळं तिने, म्हणजे जे संसार थाटलाय ती शंकरी, पण शंकराशिवाय होत नाही हे त्यातलं मूळ सार. कोणी आणलं? पैसे कोणी दिले? हो, मग अमक तमक 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 तमक. एक सांगू, शंकर आणि शंकरीचं ऐक्य अगदी पाय पुसण्यापासून, माफ करा मला, अगदी संडासातल्या झाडू पर्यंत तोच. इथून तिथून मग मधलं सोडत नाही. हॉल, प्रत्येक घरातली सुई टाचणी अमक तमक, इथून तिथून तोच तोच. म्हणून बारीक गोष्टी पडली तरी उचलून ठेवतो. मुलं काही काही टायमाला टाकून जातात. मग ती शंकरी असते ना, काय हा शंकर, आणि ती शंकरी असते की नाही, ते मुलं असं इकडे फेकून देतात, त्यांना काही नसतं. मग ती म्हणते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाप राबतोय तुमचा, अशा वस्तू आणल्या फेकून दिल्या. एवढे बूट परवा रडलात म्हणून 2000चे बूट आणून दिले, आणि असे उपडे पडले, त्यांना नीट साफ करून ठेवा की कोपऱ्यात. माझं बोलणं कळलं का? काय दोन्ही कसे आहेत? एक रूप आहेत, एक रूप आहेत. जरी संसार तो उभा करतो तरी तिला असं वाटत नाही हे माझं नाही. तसं शंकरी शंकर दोन्ही एक रूप आहेत, एक रूप आहेत. असाच तुमचा सगळ्यांचा संसार हो. दुसरं काय म्हणू नाही का? हो, असा एकरूपतेने जीवन जगता येणं नाही का, हेच सार आहे. जरा खालच्या लेवलला येऊन सांगितलं. अध्यात्म सुद्धा अध्यात्मात राहू नये, व्यावहारिक जगतात सुद्धा यावं नाही का? हो, बाजारातली भाजी घरात येईल तेव्हा रुची येईल ना, तसं आमच्या प्रवचनातलं तुमच्या घरी जाईल तेव्हा रुची येईल ना. आमच्या प्रवचनातलं आमच्यात जर पाटीत राहिलं तर आमच्या पाटीत राहू द्या, पण तुमच्या डोक्यात काहीतरी असू द्या. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, तस्मात ससंवेद्यतेची कोण संधीची उपजोन येणे शंकरी नयेता उणे शंकरी तेची.
एवं स्वरूपत्वे किंवा प्रपंच वासे, तो काही भेद दिसे तो अभेदी पाविला नसे. हेच कोण, जरी प्रपंच दिसला तरी प्रपंच नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळीले. प्रपंच नाहीच आहे, परमात्माच त्या रूपाने नटलेला आहे. लक्षात ठेवा, प्रपंच म्हटलं मिथ्या माया नाशिवंत हे झालं, हे नाही. प्रभू माझा नटलाय, हाच चिदविलास आहे. जगत रूपाने कोण नटलाय? माझा प्रभू नटला, माझा प्रभू नटला. हो, एकदा मूळ स्वरूप कळल्यानंतर कोण नटलं याला महत्व नाही. मी दृष्टांत सांगू. चला, या पुण्यामध्ये नवे नवे महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये म्हटलं तरी त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये एक फार मोठे नट होऊन गेले, नारायणराव राजहंस, बालगंधर्व. मोठा नट. मग जी त्या काळातल्या माणसांनी त्यांना बघितलं त्यांना माहिती आहे. आता नवीन पिढीला काही कधीतरी गाणी बिणी ऐकली, दुसऱ्याने म्हटलं म्हणून आपण म्हणायचं वा बालगंधर्वासारखा गवई झाला. त्यातलं आपल्याला काही कळतं मिळतं असं काही नाही. चाललंय. हो, काळ बदलला. त्यावेळेला पुरुष बायकांचा वेश घेऊन करत होते, आता तसं काही कोणी करू शकत नाही. बालगंधर्वांचं सौंदर्य सुद्धा अतिशय देखणं होतं, गोल चेहरा वगैरे अतिशय सुंदर. असं म्हणतात ते नऊवारी पातळ नेसायचे ना, तर त्या काळच्या बायका सुद्धा नऊवारी कसं नेसावं हे त्यांच्याकडून शिकल्या. तो स्टेजवर उभा राहिल्यानंतर मागचा पदराचा कासोटा असा तो लोंबता विमता बरं का. मग एकच बालगंधर्व, सुभद्रा तेच, सौभद्र नाटकातली सुभद्रा तेच, एकच प्याला मधली सिंधू तेच, भामिनी तेच, सगळं तेच, द्रौपदी तेच. पण माणसं काय म्हणायची माहिती आहे का? ज्यांना माहिती होतं, आज नारायणरावनी काय सिंधू, आज नारायणरावची काय सुभद्रा. लक्ष का, सुभद्रा होऊ दे नाही तर द्रौपदी होऊ दे, उतार वयामध्ये अर्जुन झाले. लक्षात ठेवा, कोणचाही जरी वेश घेतला तरी त्यातला नारायण लोपला नाही. कळलं का? नारायण काय म्हटलं मी? नाटक बदललं, वेश बदलला, पण नारायणाला कुणी बदलू शकलं नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये प्रसंगानुसार बदल होईल, पण बदल जरी झाला तरी तो बदल नाही आहे, तो नारायणरावांच्या कलेचा विकास आहे, विलास आहे. त्यांच्या कलेचा तो विलास आहे. खानदानी शेला नेसताना तसंच, आणि सिंधूचं गरिबीचं नाटक करताना तसंच. आलं का लक्षात? इथून तिथून. आणि नाही मी बोलत, तो मूर्खा म्हणून गालं बोलताना, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. ते नाही मी बोलत इतकं ओळवायचं, इतकं ओळवायचं. आलं का लक्षात? सगळ्यांनी बोलले, पण ते तसं नाही जमलं. कारण ते इथून बोलत होते, हे नाही मी बोलत. अरे कोण तुला बोल म्हणतो? नको न बोलूस. माझं बोलणं कळलं का? सिंधू तेच, सुभद्रा तेच, द्रौपदी तेच, भामिनी तेच, कानोपात्रा इथून तिथून. पण एक आहे, ज्याला तो नारायणराव कळला तो असा भाळला नाही. नाही तर वर काय कानोपात्रा, अरे काय कानोपात्रा, कुठली कानोपात्रा? नारायणरावच. तसं कुठला जग, कुठला जीव आणि कुठला परमात्मा? इथून तिथून आणि सुत एक नारायण. तसं श्री नारायणे विश्व कोंदले, शिव आणि शक्ती एक रूपेण. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल, श्री